डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी स्वप्न बघितलं होतं 2020 पर्यंत भारत हा विकसित असेल. कदाचित ते आज राहिले असते तर त्यांना अत्यंत वाईट वाटलं असतं. आज 2025 आहे आणि भारत अजूनही विकसनशील देश. आज जे देश महासत्ता म्हणून उदयास आलेले, जे देश अग्रस्थानी आहेत, त्या देशांमध्ये फक्त आणि फक्त शिक्षणाच्या बळावरती ते पुढे आले. व भारत का नाही आला? कारण भारतात अजूनही साक्षरतेचं प्रमाण कमी आणि भारतातल्या अनेक राज्यांमध्ये, खुद्द आपल्या महाराष्ट्रात तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या, मुलांच्या शिक्षणावरती कमी खर्च केला जातो आणि जनतेला बेरोजगार ठेवून त्यांना पैसे वाटणाऱ्या योजनेमध्ये जास्त पैसा दिला जातो. जर या देशाला विकसित करायचं असेल आणि या देशाची परिस्थिती सुधारायची असेल तर आपल्याला फक्त साक्षरतेचं प्रमाण आणि शिक्षणाला महत्त्व देणं गरजेचं आहे.